जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हे गुरु. हा. लक्ष्मीजी, तुम्ही एक ते शंका विचारली होती. ते तुम्ही हा. जरा एक्सप्लेन कराल का, काय नक्की? म्हणजे मला पूर्ण प्रश्न कळला नाही. नाही नाही, मी विचारलं होतं की ते उपसर्ग वापरून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहेत ना. म्हणजे म्हणजे वाक्य बनवायचे आहेत परीक्षेच्या ना ते प्रश्न, उपसर्ग म्हणजे तुम्ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने विचारताय का? हा हा, परीक्षाच्या दृष्टीने विचारलं की आता आपल्याला संस्कृतमध्येच वाक्य बनवायचे आहेत ना. तर ते उपसर्गचे दोन असे म्हणजे मिनिंग करून कसं करायचं का असं विचारायचं होतं मला. म्हणजे उपसर्ग युज केला की मिनिंग बदलतं ना. होय. हो दोन हो. मिनिंग येतात ना. हा. तर त्या अपेक्षेने असे दोन वाक्य बनवायचे आहेत का नाही असं नाही, विचारायचं होतं वाक्य मला. वाक्य वाक्य बनवायची गरज नाही. म्हणजे आता मी उदाहरण देतो, समजा. हा. हा बोला. हा उदाहरणार्थ समजा, हा हा उपसर्ग आहे, हा हम्म आ म्हणजे काय? हा आपल्या आपल्याकडे. हा. आपल्याकडे असं हा. समजा. नाही का? हा. ओके. हा. हा. तर गच्छ म्हणजे जाणे. जाणे. आगच्छ म्हणजे येणे. येणे येणे. म्हणजे मी आपल्याकडे असतं ना. तर आगच्छ, हा आगच्छ, आगच्छती असं लिहिलं म्हणजे येतो. इथपर्यंत लिहिलं की हा. पुरेसे. पण मग असं राम हा आगच्छती, गृहम आगच्छती वगैरे असं लिहायची गरज नाही. नाही ना. अच्छा. नाही. हा. अच्छा म्हणजे नुसते दोन असे मिनिंग त्याचे लिहायचे नुसते. हा म्हणजे मी जसं उदाहरण द्यायचे. उत्तर, जसं मूळ मूळ शब्द, मूळ उपसर्ग आ म्हणजे हा आपल्याकडे. हा. हा आपल्याकडे. हा. नंतर गच्छ म्हणजे जाणे. हा. गच्छ जाणे. हा गच्छती म्हणजे हा जातो. असं लिहायचं. गच्छ हा. गच्छती म्हणजे जातो. आगच्छती म्हणजे येतो असं. अच्छा म्हणजे त्याचं विरुद्ध झालं. हा. ओके. आता हा. समजलं. ओके. बस इतकंच लिहायचं. हा. एकच द्यायचं का? ओके. हा म्हणजे परीक्षकाला कळलं ना की तुम्हाला या शब्दाचा कसा उपयोग, त्यांनी अर्थ कसा बदलला, हे तुम्हाला कळलेलं आहे. ते तुम्ही त्यात लिहिलेलं आहे, नाही का? असं. बरोबर. ओके सर. थँक्यू व्हेरी मच. गच्छती म्हणजे ओके. जातो होतं, आगच्छती म्हणजे येतो होतं. अर्थ येतो. पूर्ण हा. बदलला. हा. रु रु हरती. हा म्हणजे हरण करणे. आणि विहरती म्हणजे काय? विहार करतो. हाय करणे. हा म्हणजे विशेष किंवा विरोध. पण हा. विहरती, वि अधिक रु बरोबर विहरती म्हणजे विहार करतो असं. बरोबर. हम्म. नाही का? असं. अच्छा ठीक आहे. हा हा. सम सम म्हणजे चांगलं. हा. किंवा एकत्र. हा. आणि हम्म रु हरती म्हणजे हरण करतो. हा. पण हम्म. संहरती, सम अधिक रु हरती म्हणजे हा. संहरती म्हणजे ऍक्च्युली त्याचा अर्थ सर्वनाश. आपण संहार म्हणतो. पण संहार म्हणजे कसं आहे? बाकीच्याने म्यूट करा. हा. मला वाटतं. हम्म हा. तर ऍक्च्युअली संहार म्हणजे काय? की जसं, म्हणजे उदाहरणार्थ एक घर आहे आपलं. हा. म्हणजे कुठलंही हा. घर आहे समजा. आणि त्याच्यावर हम्म. बॉम्ब टाकला. तर काय होईल? हा. सगळं नाश ते, होणार. हा. सगळं एक एक होऊन जाईल ना, ते मिक्स होऊन जाईल. हम्म जसं आपण म्हणतो की भगवान शंकर विश्व हम्म विश्वाचा संहार करतात प्रलयकाली, नाही का? हम्म ऍक्च्युली हम्म. संहार म्हणजे काय? ते सगळं एकत्र करून टाकतात. जे सगळं विश्व वेगवेगळं अच्छा. आहे, नदी हा. वेगळी, पर्वत वेगळे, घर वेगळे, नाही का, गार्डन, तर ते सगळं हो. संहारामध्ये काय होतं? सगळं एकजीव मिक्स होऊन जातं, खिचडी होऊन जाते. मीच समजा. हा. हा. तर ऍक्च्युली संहारचा अर्थ नाश नाहीये. संहारचा अर्थ आहे अच्छा. संहरती म्हणजे सगळं एकत्र. एकत्र करणे असं. एकत्र करणे. हा. ओके. असं. तर तसं संहरती हे झालं उपयोग असं. हा. म्हणजे तुम्ही असं अच्छा. लिहायचं, थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो. हा हरती म्हणजे हा. हरण करतो. सम बरोबर. म्हणजे एकत्र किंवा चांगलं असं. हा. दोन्ही अर्थ होतात. अच्छा एकत्र म्हणजे किंवा, त्या दोघींचे मिनिंग पाहिजे आपल्याला नुसतं. पण समहरती म्हणजे काय?
एकत्र करून एकत्र करतो किंवा नाश करतो असंही होईल. नाश करतो तुम्ही कंसात लिहायचं, पण कारण ऍक्च्युअल मूळ अर्थ संहारचा नाश नाहीये, मग नश्यतीच म्हटलं असतं, नाही का? असं डिफरन्स बिटवीन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नश्यती अँड संहरती? हम्म. हा. तर ओके. नश्यती हम्म. म्हणजे काय? की एखाद्या नाश करणे. हा, एखाद्याचा शत्रूचा नाश केला. हम्म. हा. हम्म. त्याला म्हणतो आपण नाश केला, वध केला, नाही का? नाश केला. हम्म. हम्म. पण संहार केला हा शब्द तसं म्हटलं तर चांगल्या अर्थाने थोडंसं म्हटलं तर चांगल्या अर्थाने वापरला जातो. अच्छा. हम्म. ओके. म्हणजे इट नीड नॉट बी ऑलवेज बॅड संहार असं. ओके. ओके सर. ओके. हम्म. जसं कारण हम्म. भगवान शिव शिव तर कल्याण करणार आहे सगळ्यांचे. शमकर हो म्हणजे हो. शम म्हणजे कल्याण, शमकर म्हणजे शंकर, कल्याण. कल्याण करणारे. मग भगवान हम्म. शंकर नाश कसं काय करतील, नाही का? पण बरोबर. ते एकत्र करतात, म्हणजे सगळे एकजीव एकत्र करतात, की आता सगळं जसं आपलं म्हणजे एनिवे आय एम एक्सटेंडिंग इट टू मच, पण एक हम्म. जस्ट हे कन्सेप्ट सांगतो की जसं कधी हम्म. कधी आपण खूप असं मेस झालं असलं तर मग आपण काय करतो, सगळं एकत्र करतो आधी, नाही का? हम्म. हम्म. हा, तर त्या अर्थाने संहार तसा आहे. सो दॅट अच्छा. पुन्हा जर पृथ्वी पुन्हा जेव्हा सृष्टी उत्पन्न करायचं असेल तर त्याच्याकरता आधी हा. संहार करणं आवश्यक असतं असं. आवश्यक आहे. ओके. हा, असं त्या समजलं सर. हा. ओके. म्हणजे रुहती आणि संहरती. ओके, समज आता. रु हरती आणि हा, संहरती. हरती. हरती. हा. ओके. संहरती असं. ओके सर. थँक्यू. ओके. हा, आता ओके. आपण कितवा पाठ चालला होता आपला, माहिती आहे का तुम्हाला? आता चौथा आपण संपला. पाचव्या धड्यावर जात आहोत. हा समास आहे. ते होमवर्क दिलं होतं ना. हा. होमवर्क दिलं होतं. हो. गवे शब्द वगैरे वापरायचे. हा हम्म. हा हा. हा, बरोबर. हे त्याच्यावरती. कोणी केलं का, की कसं काय? हे आधी हो, घ्यायचं आपण. टाकलं होतं. दिलीपने टाकलं होतं, मी पण टाकलं. आपण एक काम करू पल्लवी ते, हा. हे होमवर्क आहे हा. थोडं उद्या किंवा परवा घेऊ, हे झालं की. म्हणजे मग बाकी बर, अजून लोकांना चालेल पुन्हा चालेल. एकदा आपण संधी देऊ. हो सगळ्यांना आपण सांगतोय की या हो सगळ्या हो चालेल. हे जे आहेत ना, हे रिक्त स्थानों में उपयोग कीजिए, निम्नलिखित का गवे, हे सगळं जे आहे, तर याचं तुम्ही हे होमवर्क करून घ्या तुम्ही. विशेषतः हे शेवटचं, निम्नांकित शब्दों का वाक्यों में उपयोग कीजिए. हं? आणि निदान तुम्ही सोडवा तरी, ज्यांना टाकता येईल त्यांनी ग्रुपवरती पण टाका आपण केलेलं. हां, मग उद्या किंवा परवा आपण, शक्यतो उद्याच आपण डिस्कस करूया. आज मग आपण पाचवा पाठ हो घेऊया. चालेल. हां. हो. ओके. येस सर. ठीक आहे. हां. हां. तर आता आपण पाचवा पाठ घेणार आहोत आणि संस्कृतमध्ये समास हा एक फार मोठा आणि असं म्हटलं तर वेगळा कन्सेप्ट आहे. हा, संधी आणि समास. तर संधीमध्ये काय होतं, शब्द आता इथं बघूच आपण काय लिहिले त्यांनी ते. हम्म. हा, तर दो अथवा दो से अधिक पद, पद म्हणजे शब्द, एक साथ मिलकर जो बनाया जाता है उसे समास कहते हैं. हम्म. म्हणजे दोन शब्द एकत्र येतात आणि त्यातनं तिसरा एक शब्द तयार होतो, दोन किंवा दोनपेक्षा, मग तो स्वतंत्र शब्द असतो. म्हणजे एक लक्षात घ्या, संधीमध्ये सुद्धा दोन शब्द एकत्र येतात, पण तो म्हणजे ते तेवढ्यापुरते एकत्र आलेले असतात. तो कंप्लीट एक नवीन शब्द बनत नाही संधीमध्ये कधी. हा, समजलं ना? तर पण इथे समासामध्ये ते दोन पद जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक तिसरा शब्द बनतो, मग त्याचं विभक्ती वगैरे सगळं टोटली वेगळं चालतं. असं बघूया आपण कसं ते. हम्म. जब दो शब्दों का समास होता है तो बीच की विभक्ति का लोप हो जाता है. हे महत्वाचं आहे. हम्म. म्हणजे मधी त्या दोघांचा संबंध दाखवणारे जे विभक्ती असते ना, त्याचा लोप होऊन जातो. हम्म.
संधीमध्ये तसं नसतं. संधी आपण काय करतो, संधी ही ध्वनीवर आधारित आहे. हम्म. जसं रामात अधिक नास्ती, पण जेव्हा आपण रामात नास्ती असं म्हणतो, तो जवळपास न सारखा उच्चार करावाच लागतो आपल्याला ध्वनीशास्त्रानुसार. म्हणून मग व्याकरणकारांनीच लिहिलं की नाही, मग बरोबर जर न आला समोर तर ते रामान नास्ती असं म्हणा. पण मूळ शब्द रामात अधिक नास्ती आहे. आता रामात ही पंचमी विभक्ती आहे, नास्ती हा वेगळाच शब्द आहे. पण आता रामान नास्ती, आपल्या रामरक्षेमध्ये रामान नास्ती परायणम जे आपण म्हणतो, तर रामान नास्ती हा स्वतंत्र शब्द झालाय का? नाही. ती फक्त ध्वनिशास्त्रानुसार मिक्सचर होताना, ध्वनीचं मिश्रण होताना जे स्वर नैसर्गिकरित्या उमटायला पाहिजे, ते तो नियम म्हणजे संधी नियम आहे. विभक्ती इथे रामाचं राम केलं नाही आपण, ते रामच ठेवलं, रामान केलं म्हणजे बरोबर. पण समासामध्ये काय होतं, विभक्तीचा लोप होतो. हा मोठा फरक आहे. म्हणजे पहिलंही वाक्य हा फरकच आहे संधी आणि समास मधला, की नवीन संधीमध्ये नवीन शब्द तयार होत नाही. दुसरी गोष्ट, समासामध्ये संधीमध्ये विभक्तीचा लोप होत नाही, पण समासामध्ये विभक्तीचा लोप होतो. आणि तिसरं, परस्पर संबंध रखने वालों का ही पदों का ही समास होता है, हर किसी का नहीं. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन शब्दांचा समास करता तेव्हा त्या दोघांचा काहीतरी संबंध असतो. हम्म. नुसतं जसं ॲट दोन वस्तू जवळ आल्या तर समास होत नाही, पण संधी होऊ शकते. आता जसं रामात नास्ती, काही संबंध नाही तसा नास्ती आणि रामाचा तसं म्हटलं तर. पण त्यांनी रामान नास्ती हा शब्द म्हणजे संधी झाली, पण रामान नास्ती हा समास नाहीये. हं? तर त्यामुळे हा तिसरा फरक आहे संधीमध्ये आणि समासमध्ये, की समासामध्ये ते दोन शब्द आहेत त्यांचा काहीतरी संबंध असतो. आता हे बेसिक तीन मेजर वैशिष्ट्य आहे समासांची. एक म्हणजे शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिसरा नवीन शब्द तयार होतो. दोन, विभक्तीचा लोप होतो. आणि तीन, त्या ज्यांचा समास करू आपण त्या शब्दांचा एकमेकांशी संबंध असतो, शब्दांचा किंवा पदांचा. आता समासांचे हे सहा प्रकार आहेत. तत्पुरुष, बहु कर्मधारय, बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु आणि अव्ययी भाव. याच्याबद्दल काही शंका आहे का? पहिल्या जे मी वैशिष्ट्य सांगितली समासाची त्याच्याबद्दल? नाही. नाही सर. नाही ना, ठीक आहे, ओके. आता वाक्य, हम्म, आता बघा, गुडेन मिश्रहा, म्हणजे गुड़ से मिला हुआ, गुड़ से मिश्रित, हा समाज गुड मिश्र हा होगा. म्हणजे विभक्तीचा इथं लोप झालाय आणि गुळाचा आणि मिश्रणाचा संबंध आहे. हम्म. काहीतरी गुळ गुळ त्यात मिसळलेला आहे, किंवा गुळेनं म्हणजे तृतीया म्हणजे गुळाने मिश्रण केलेलं आहे, गुळाच्या पाकाने किंवा असं काय ते, म्हणून त्याला गुड मिश्रा म्हटले. वृक्षस्य मूलम चा अर्थ, समास होतो वृक्ष मूलम. जसं आपण गेल्या पाठामध्ये, गाईच्या पाठामध्ये मी म्हटलं होतं ना, की गाईचं दूध, तर गाईचं दूध, तर गवे हे दुग्धम असं म्हणायची गरज नाहीये, गोदुग्धम असं म्हटलं तरी चालतं. कारण ती विभक्तीचा लोप केला, त्यामुळे गोदुग्ध हा समास आहे. हा, कारण त्यातल्या विभक्तीचा लोप झालेला आहे. तसं इथं वृक्षस्य मूलम म्हणजे झाडाचे मूळ, पण वृक्षमूलम याच्यामध्ये समासांनी हे खाऊन टाकलं, विभक्ती खाऊन टाकली, लोप केलं विभक्तीचा. हा, तर
म्हणजे विभक्तीचे नियम लक्षात ठेवायची मग आपल्याला गरज राहत नाही समासामध्ये. समजलं? अजून एक उदाहरण बघू. हा, तर इथं गुडेन मिश्रा वृक्षस्य मूलम कहने की अपेक्षा गुड मिश्र वृक्ष मूलम का प्रयोग अधिक सुविधाजनक है, यही समास का महत्व है. तर समास हा संस्कृतचं एक फार मोठं बलस्थान किंवा शक्तिस्थान आहे, की त्यांनी उगीचच शब्दांची लांबण कमी होते. हम्म. आता मला एक सांगा, मराठीत असे समास आहेत का? आहेत ना सर. कसं उदाहरण? आहे सर. उदाहरण? अं, हे जे दिलेली नावं ही सगळी मराठीमध्ये पण आहेत ना सर. अं, तू अं, बरोबर बरोबर. पण हम्म. त्यांना मराठीत जे शब्द संस्कृतमधून जे जसेच्या जसे आलेले असतात ना, त्यांना आपण हा. तत्सम शब्द म्हणतो. तत्सम म्हणजे हो, मूळ तत्सम. जननी भाषेकडून आलेले शब्द जसे आहे तसे वापरले जातात. तर हम्म. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, संस्कृतमधनं जसेच्या तसे आलेले शब्द आहे. पण हम्म. नवीन मराठीत असे नवीन समास आणि शब्द तयार होऊ शकतात का? नाही. नाही. नाही का? किंवा हम्म. हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जनरली होत नाहीत, असं मला वाटतं. हम्म. पण संस्कृतमध्ये असे प्रचंड शब्द तयार होऊ शकतात. आणि आता जसं गुडमिश्र या शब्दाचा समास तुम्हाला समजून घेण्यासाठी गुडे न मिश्र, गुडस्य मिश्र हा नाही, किंवा वृक्षस्य मूलम हे वृक्षे न मूलम किंवा वृक्षाय मूलम नाही, वृक्षस्य मूलम असाच त्याचा अर्थ होईल. नाही का? तर त्याच्याकरता तुम्हाला हम्म. त्यांचा संबंध माहिती असणं फार आवश्यक असतं. हम्म. संधीमध्ये ते संबंध माहिती हम्म. असण्याची गरज नसते किंवा संबंध नसला तरी चालतो. पण समासामध्ये तुम्हाला तो संदर्भ फार माहिती असणं फार आवश्यक आहे. नाही का? असं. हम्म. पण सर मराठीत, सर एक मिनिट विचारू का? मराठीत नाही होत म्हटला का तुम्ही समास? हा, असं मला वाटतं, पण तुम्ही सांगा. नाही नाही, आता पण मग तुम्ही म्हणता तसं ते संस्कृत मधून आल्यासारखेच आहे, हे खरं आहे. कारण चक्रपाणी, चक्र आहे हाताच्या, असा तो अगदी कर्मधार अगदी आहे, बरोबर. किंवा अगदी बरोबर. बहुरी हम्म. अगदी वगैरे होईल तो, हो. कंबल नयन पीतांबर, चक्रपाणी. की ज्यांनी पीतांबर म्हणजे ज्यांनी, पितांबर. हा म्हणजे पिवळं वस्त्र ज्यांनी पीत धारण असे केलं तो. अंबर, पिवळे. हा. हा, नाही हा, नाही, पितांबर म्हणजे पीत असे अंबर होईल ना, कर्मधार होईल. पीत असे अंबर येऊ शकते, किंवा हा, दिगंबर, की दिशा आहेच ज्याचे वस्त्र आहे असा दिगंबर. आहे नाही का? ज्याचे वस्त्र आहे. हा, तर दिशा हे आहेत शब्द ज्याचे वस्त्र आहे. मराठी पण पण आहेत ना सर, नाही नाही, भले पण ते संस्कृतच्या धाटणीचे वाटतात. हे सगळे संस्कृतहून आलेले आहेत, सगळे. तुम्ही बरोबर असं आहे. तुम्ही ना, म्हणजे जसं हं, मराठीतले जे प्युअर मराठीतले दोन शब्द घ्या आणि त्याचा समास, हं. असं काही समास हा प्रकार तसा नाहीये. आपण सर आता ते नवरात्र नाही संस्कृत, का सर? हा, नवरात्र मराठी शब्द नवरात्रीचा ना. समूह. नवरात्र, हो. हा नवरात्रीचा नवरात्रीचा संस्कृत, समूह. समूह. हा समूह. संस्कृतच आहे, तत्समच आहे हा. हम्म. अच्छा. हम्म. कारण हम्म. नऊ शब्द मराठीत आहे, रात्र पण मराठीत आहे, नव ते नव दोन. नवरात्र नव म्हणजे नवरात्र, नवरात्री. संस्कृत. ठीक आहे, म्हणजे करू शकतो पण फार क्वचित, असं मला वाटतं. जेवढं अच्छा. संस्कृतमध्ये जेवढे असंख्य समास आहेत ना, तेवढे हं. मराठीतनं अजून तरी मराठी भाषा तेवढी समृद्धी नाही झाली, की जी स्वतःहून स्वतःचे नवे नवे समास करेल. म्हणजे असं उदाहरण मी देतो, की आता मराठी टेबल, टेबल हा शब्द पण इंग्रजीमधनं आलेला आहे मराठीमध्ये. पण हो हो. टेबलचं, हां, टेबलचा तुम्ही एखादा समास सांगा बघू. हां. मुळात सर टेबलला मराठी शब्द आठवणं मुश्किल आहे, समास तर लांबच नाही राहील. नाही, मेज पण म्हणतात ठीक आहे ना. मेज, नाही नाही, समास नाही पण होत प्रत्येक, मेज त्याला. हिंदी आहे ना. नाही नाही, पण जे मेज हिंदी आहे ना. नाही मराठीमध्ये नाही, होतं म्हणजे आता मी पण त्या समास होत उदाहरण, नाही त्याला. नाही उदाहरण मी देतो. आता उदाहरणार्थ मला संस्कृतमध्ये समजा म्हणायचं असेल की सागाचं, सागाचं काहीतरी समजा हे, हां, तर पण जागाचे मराठीत तारा. मला मी सागाचं टेबल असं म्हणायचं असेल, तर मी सागाचं टेबल किंवा सागवानी टेबल असंच म्हणेल. हा, एक शब्द बरोबर, नाहीच होऊ शकत मला त्याचा. नाही का? नाही होऊ शकत. हो. हं. हा, तर तो तो प्रॉब्लेम आहे बाकी भाषांमध्ये.
हम्म. आता इंग्लिशमध्ये जर मला असं म्हणायचं झालं की टी टीकवूडचं म्हणजे टीकवूड टेबल असं इंग्लिशमध्ये केलं जातं आपण, पण टीकवूड टेबल असा एक शब्द नाही आहे अजूनही, नाही का? ते कसं बरोबर. रानभाजी होऊ शकतं, हा, रानभाजी असं, रानातली भाजी रानभाजी असं. रानभाजी, बरोबर, रानभाजी असं होऊ शकतं, बरोबर. हा, रान हिंदीमध्ये चारपाई म्हणतात बघा. चारपाई किंवा हिंदी. जसं मराठीत हम्म. रानमेवा आपण म्हणतो. रानमेवा म्हणजे काय? रानातला रानमेवा हा. मेवा. हा, हा असे पण खूप कमी आहेत म्हणजे असं. हा नदी शोधायला तीर पाहिजे. होईल का? हा नदीचा तीर. हा? हा, नदी षष्टी तीर. नदी तीर हो. नदी पण तीर. आता परत नदी हम्म. तीर हा शब्द संस्कृतच आहे परत. हम्म. ठीक आहे, नदी म्हणजे शब्द मला असं काही हे नाही. ती भाषा संस्कृत जेवढी कमी आहे जुनी आहे असं. तेवढी मराठी काहीच नाही आहे. त्यामुळे मराठीचा बरोबर इतिहासही आहे. खूप कमी आहे तसा. म्हणजे ठीक, नको. ओके. हा, चालेल. हा. पण म्हणजे आता ठीक आहे, त्यात पण आता तत्पुरुष समास हा एक बघूया आपण काय आहे. तर सर सर एकच सर विचारू का? गोदुग्धम सांगितलं तुम्ही आता उदाहरण ना, ते षष्टी विभक्ती तत्पुरुष समास होईल, पण त्याचा काय म्हणते त्याला विग्रह कसा होईल? काय म्हणते त्याला? समासची फोड कशी होईल? गाईचे दूध. गोदुग्धम का? आता हा, तेच ते मी मराठीत सांगतो. झालं. गाईचे दूध. गोहो दुग्धम का? हा, गोहो दुग्धम असं होईल. हा, हम्म. गोहो तेच ना. दुग्धम हो. इति गोदुग्धम असं समासाचा किती गोदुग्धम आपण असं राहिलं पाहिजे. समासाचा ओके. विच्छेद केला, आपण विग्रह केला. हा, तेच. गोहो दुग्धम इति गोदुग्धम इति असं. इति गोदुग्धम. पण पण ओके. जसंच आता मराठीत अजूनही आपण गाईचं दूध, म्हशीचे दूध आपण गाय दूध, म्हैस दूध असं म्हणतो का? नाही नाही. म्हणत. नाही हा, म्हणत. तसं त्या अर्थाने मी म्हणतो की तेवढा अजून बरोबर आहे समास सर एवढा तुमचं. मराठीत पॉप्युलर नाही झाला असं. नाही झालं, नाही झालं. आणि झालं तर ते ओढून ताणून केल्यासारखं काहीतरी हा, म्हणजे वाटतं. आता गाय दूध म्हटलं तर लोक हसतील आपल्याला, म्हैस दूध म्हटल्यावर. हो. नाही का? असं. ठीक आहे. तर आता ओके. तत्पुरुष समास. तत् म्हणजे काय की तिसरं म्हणजे याचं नावानेच ते दाखवलं होतं की एक तिसऱ्या कोणीतरी म्हणजे इंगित केलं जातं तत्पुरुष म्हणजे. आणि याच्यामध्ये काय असतं की दुसऱ्या नंबरचं शेवटचा जो शब्द असतो ना त्या समासातला, तो मुख्य असतो. हा, आणि हे सगळे विभक्ती प्रधान आहेत. तत्पुरुष समास आहे म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि नवमी. ते आता कसं आहेत ते बघूया आपण. हा, प्रथमा तर हा हा मध्य अन्न. अन्न म्हणजे दिवस, वेळ. हा, आणि मध्या अन्न म्हणजे दिवसाचा मधला भाग, दोपहर, मध्यान्ह. बरोबर. याच्यात म- म- म्हणजे आता मुख्य पद कुठलं याचं? अन्न. दिवसाची वेळ कुठली हे महत्वाचं आहे. मध्य हा, प्रातःन्ह, मध्यान्ह, सायान्ह. पण हे मध्य हे त्याचं सपोर्टिंग आहे. मुख्य शब्द आहे अन्न, तर मध्यान्ह. मध्या रात्रे हे मध्यरात्र हा. हा, मध्य अधिक रात्र हा पाहिजे. तर मध्यरात्र म्हणजे मध्यरात्र हा, आधी रात किंवा मधली रात म्हणजे ती असं. प्राप्त जीविका, प्राप्त जीविका हा. तर हे सगळे बघा, दोन्ही याच्या सगळ्याच्या पहिल्या पदाची विभक्ती प्रथमाच आहे, दुसऱ्या पदाची विभक्ती प्रथमाच आहे असं. द्वितीय आता हे प्रथमा तत्पुरुष ऍक्च्युली फार कमी असतो. हम्म. हम्म. ग्रामम गतः. आता ग्रामगतः म्हणजे रामा रामः कुत्र अस्ति? रामः ग्रामगतः अस्ति. म्हणजे राम गावाला गेलेला आहे. किंवा नुसतं रामः ग्रामगतः असं, म्हणजे राम गावाला गेला. हा, राम रामा रामः ग्रामम गतः असं म्हणायची गरज नाही. ग्रामगतः असं. किंवा आपण म्हणायचं असेल की नागपुरम गतः, तर राम हा नागपूर गतः झालं. हं, नागपुरम ही विभक्ती दोन शब्द करायची गरज नाही, एकच शब्द नागपूर गतः असं. सुखम प्राप्त, सुख प्राप्त म्हणजे
ज्याने सुखम, आता इथे बघा सुखम ग्रामम हे द्वितीय म्हणजे प्राप्त आहे मुख्य. काय प्राप्त केलं? सुख. हम्म. काय कुठे गेलाय? गावाला गेलाय. हम्म. दुःखम अतीत, दुःखातीत, दुःखाच्या पलीकडचं. दुःखम अतीत, दुःखसे परे. हा, असं. तर हे झालं द्वितीय. तर इथं पहिलं पद जे आहे ते म्हणजे ज्याला मी उपपद म्हणेल किंवा दुय्यम पद म्हणेल, ते त्याला विभक्ती असते. दुसऱ्या जे प्रधान पद आहे त्याला विभक्ती नसते कधी. हा, होऊ शकते नंतर, पण मग आता पूर्ण एक शब्द झाल्यावर मग ते विभक्तीसारखं त्याचं चालेल. मग ग्रामगता, ग्रामगतौ, रामलक्ष्मणौ ग्रामगतौ असं होऊ शकेल. म्हणजे राम लक्ष्मण गावाला गेलेले आहेत तर ग्रामगतौ असं. हं? समजलं काय? दोन प्रथम आणि द्वितीयचे उदाहरणं, विशेष करून द्वितीयचे. हो सर. ठीक आहे. आता पुढचं तृतीया तत्पुरुष. मात्रा सदृशः, मात के समान, मातृ सदृशः. पिता समहा, आता पिता ही इथं तृतीया विभक्ती आहे बरं. पिता समहा, पितृ समहा. तर बघा इथं मात्रा पिता हे सगळे तृतीयेतले आहेत, पण जेव्हा समास होतो तेव्हा तो मातृसदृश, पितृसमहा, पितृसदृश असा होतो. गुडेन संमिश्रिता, गुड संमिश्रिता. जसं आपण गुड मिश्रिता म्हटलं होतं. गुड से मिला हुआ, गुडेन संमिश्रिता. हम्म? तर इथं काय होतं की म्हणजे जो तिसरा जो शब्द तयार झाला, संयुक्त शब्द, त्याचा अर्थ समजण्यासाठी पहिल्या पदाची जर तृतीया केली तरच तो अर्थ व्यवस्थित लागतो. म्हणून आता तुम्ही म्हणाल की मात्रा आणि पित्रा, पण मातेसारखा, हा, मातेच्या सारखा, पित्या वडिलांच्या सारखा असं म्हणतो, मग ती षष्ठी का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की आपण बघितलं होतं ना, सह, सम, सार्धम, साकम हे जे शब्द आहेत याला नेहमी तृतीयेची अपेक्षा असते. बरोबर? हा. म्हणून ते मात्रा सदृशा पिता समा असं म्हटलेलं आहे. हं? म्हणजे जर हे समास न करता मला म्हणायचं असेल की राम हा पिता समहा दृश्यते, वडिलांसारखा दिसतो असं मला म्हणायचं असेल तर मी काय म्हणेल? राम पिता समहा दृश्यते. हम्म. म्हणजे राम वडिलांसारखा दिसतो. हम्म. पितृसमः ना. हा, रामः पितृसमः दृश्यते असं येणार ना, हे पितृसमः. पितृसमहा दृश्यते असं होईल. हा हा, दृश्यते, हा तेच. हा, म्हणजे पितृसमा म्हणजे आता पिता समहा, वडिलांसारखा पितासमः. असं. हम्म. हा, तर तृतीया तत्पुरुष कळलं तुम्हाला? हो सर. हा, आता शस्त्रेण छिन्न, शस्त्रच्छिन्न. शस्त्र हा अधिक चिन्ह म्हणून तो च आणि छ असं डबल आलं, विसर्गाची संधी झाली तिथे. हा, शस्त्र हा छिन्न, तो एकत्र होऊन शस्त्रच्छिन्न असा. छत्र से छिन्न भिन्न, शस्त्राने तृतीय. आता चतुर्थी. युपाय दारू, मुद्रिका सुवर्णम. हा, भूतबली ही, भूतबली हा कॉमन शब्द आहे, म्हणजे प्राणियों के लिए अन्न, किंवा मुद्रिका सुवर्णम, अंगठीसाठी सोनं. हा, हे काय आहे? हे मुद्रिका सुवर्णम आहे. मुद्रिका सुवर्ण म्हणजे अंगठीसाठी घेतलेलं सोनं आहे असं. तर मराठीत बघा, अंगठीसाठीचं सोनं आहे असं जे आपण म्हणू, तर संस्कृतमध्ये इदम मुद्रिका सुवर्णम. म्हणजे एकाच शब्दात झालं. तर जसं मी मागे तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं होतं ना की संस्कृतचं शक्तिस्थान किंवा सामर्थ्य कशात आहे, तर कमीत कमी अक्षरांमध्ये आणि शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करू शकणारी ती भाषा आहे. हं?
म्हणजे नाही का? अर्थ व्यक्त करू कधीतरी आपण असं काय म्हणतात ते अल्पाक्षर रमणी येतो असं विशेषण देतो तसं का? हा, आखूड शिंगी बहुदिनी तसं. तसं. बरोबर. हा, तर तसं बरोबर. अल्पाक्षरम रमणी म्हणजे ज्याला, जसं आता असं म्हणतात ना की सोपी भाषा कुठली, की म्हणजे सोपी म्हणण्यापेक्षा, सोपी नव्हे, पण कम्युनिकेशनमध्ये प्रभावी. तुम्हाला खूप लिहावं लागत नाही. शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालतंय. मुद्रिका सुवर्णम, मुद्रिका येई सुवर्णम, अंगठीचे सोने. तर अंगठी सोने, आता मराठीत आपण अंगठी सोनं म्हणू का? कधी नाही. पण संस्कृतमध्ये मुद्रिका सुवर्ण असं. हम्म. आता आपण जनावरांचं अन्न, प्राण्यांचं अन्न, तर आपण काय म्हणू? संस्कृतमध्ये जनावरांचे अन्न मराठीत, पण संस्कृतमध्ये म्हणतो भूतबली. असं. पंचमी तत्पुरुष, सिंहात भयम, सिंह भयम, स्वर्गात भ्रष्ट, स्वर्ग भ्रष्ट, रा, 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 राज्यात भ्रष्ट, राज्य भ्रष्ट, नाही का? राज्यापासून भ्रष्ट झालेला, पासून म्हणून पंचमी. दुःखात मुक्त, दुःख मुक्त. आलं लक्षात? हम्म. पंचमी म्हणजे पासून. हम्म. षष्ठी तत्पुरुष, जवळपास माझं असं, म्हणजे मी असं कुठे वाचलेलं नाही आहे, पण माझा असा अनुभव आहे की संस्कृतमध्ये जवळपास 40 ते 50% शब्द हे षष्ठी तत्पुरुष समासाचे असावेत, असं मला वाटतं. याचं कारण हम्म. असं की समास हा मुख्यत्वे करून संबंधी दर्शक असतो, आणि षष्ठी विभक्तीच मुळे संबंधी दर्शक आहे. बरोबर. त्यामुळे हम्म. हा, सगळे, जिथं जिथं षष्ठी आहे तिचा सरळ तत्पुरुष समास आपल्या संस्कृत वाङ्मयात केलेला असतो. राजपुरुष, राजपुरुष म्हणजे काय? राजाचा माणूस. बरोबर. हा, तर राज्ञ, राजन्ची षष्ठी विभक्ती होते. राज्ञ पुरुष, पण त्याचं सोपं काम काय होतं? राजपुरुष. हा, वृक्षस्य मूलम, वृक्षमूलम, पृथिव्यापती, पृथ्वीपती, नरपती, म्हणजे नरस्य पती, नरपती. हा, धर्मस्य ग्रंथ, धर्मग्रंथ, देवस्य पूजक, देवपूजक, देवस्य पूजा, देवपूजा. बरोबर. सगळ्यात म्हणजे षष्ठी तत्पुरुष तर तुम्हाला खूप मिळतील, खूप उदाहरणं मिळतील. तुम्ही सांगा बघू, प्रत्येकाने स्वतःचं एक एक उदाहरण. म्हणजे मराठीतल्या तत्सम शब्दांचं सांगितलं तरी चालेल. षष्ठी तत्पुरुषचं उदाहरण. राजयोग. हा, बरोबर. म्हणजे रा, राजपदस्य योगा राज इथे राजयोगा असं म्हणतायत. राजपदाचा हं, योग, नाही का, या अर्थाने. बरोबर. हं, हा. पुस्तकालय, हिमालय. हा, हिमस्य आलय, बरोबर. हम्म. हा, हं. पुस्तकालय, पुस्तकालय. पुस्तकस्य आलय, पुस्तकालय. बरोबर. अजून. राज दरबार होईल का सर? हा, हम्म. चालेल. राज दरबार मराठीत राजदरबार हा त्या अर्थाने का बर मराठीतला दरबार शब्द मराठी नाहीच आहे समास का? म्हणता येईल. हा. बरोबर. राजाच्या दरबारी. राजनीती. राजनीती. राजस्य नीती, हो. राजस्य नीती. राज्ञ हा नीती, राजस्य नाही, राज्ञ हा नीती, राजाची नीती असं. राज्ञ हा नीती. हा, सर कूटनीती होईल का मग? नाही, कूटनीती नाही, कूटस्य नाही ती. कुटाची तसं नाही नाहीये ती. नाही, ती नाहीये बरोबर कूटनीती हा हा म्हणजे प्रथमा तत्पुरुष होईल. कूट म्हणजे जरा गुप्त कपट किंवा या अर्थाने, किंवा हा समजायला कठीण, अशी ती कूटनीती. असं कूट हा अधिक नीती ही इथे, नीती इथे कूटनीती असं. तो हा, कुठला बोला. प्रथमा विभक्ती होईल का मग? हा प्रथमा प्रथमा विभक्ती. तत्पुरुष होईल. हा. हम्म. हा, चाणक्य नीती, चाणकस्य, नीती. चाणक्यस्य नीती, नीती इथे चाणक्य नीती. कारण चाणक्य हा पुरुष होऊन गेला की ज्यानी ती नीती लिहिली, ती त्याला आपण चाणक्य नीती म्हणतो, नाही का? असं. सांगा पटापट, प्रत्येकाने खूप उदाहरणं डोक्यात येतील तुमच्या, हो. धर्मनीती. धर्मी नीती पण होऊ शकतं. हा, बरोबर. धर्मस्य नीती. हम्म. पूजनीय. नाही, पूजनीय हा
इय पूजनीय नाही प्रत्यय आहे. आहे तो. पूजनीय एकच वर्ड आहे तो ना. प्रत्यय आहे तो. मूल्यमान. हा हा बरोबर. हा, शिवपूजा, शिवस्य पूजा इति शिवपूजा, असं नाही का. करेक्ट. हा, आता देवी पूजा. हा, देवी. हा, तर देव्या पूजा इति देवी पूजा. हा, असं. सर धर्माज्ञा होईल का? धर्माज्ञा. धर्मस्य आज्ञा इति धर्माज्ञा, बरोबर. हम्म. राजाज्ञा, राज्ञः आज्ञा इति राजाज्ञा, असं. तर षष्ठी पुरुष तत्पुरुषचे मी म्हटलं ना, जवळपास एक तृतीयांश तर नक्कीच एकूण समासांपैकी एक तृतीयांश षष्ठी तत्पुरुष असावेत. कारण याचं कारण असं की षष्ठी विभक्तीच मुळी संबंधकारक आहे म्हणून. सर राजमहाल किंवा राजप्रासाद. राजप्रासाद, राज्ञः प्रासादः. हा. हा, आता जसं सचिवालय, सचिवस्य, सचिवानाम आलयः इति सचिवालयः. सचिवानाम म्हणजे अनेक सचिव असतात तर तिकडे, अनेक म्हणून. सचिवांची. पण ते जे आपल्या मराठीचे मंत्रालय जो शब्द आहे ना, तो संस्कृतच्या हम्म. दृष्टीने चुकीच आहे. चुकीचं आहे. हा, हा. कारण काय, मंत्र. मंत्राणाम आलय असं काही बरोबर नाही, किंवा मंत्रस्य आलय ते पण बरोबर नाही. त्यांना ऍक्च्युली म्हणायचं आहे मंत्री आलय असं म्हणायचं आहे, बरोबर. अमात्यालय. अमात्यालय होऊ शकतं, पण सध्या जे मंत्रालय आपण म्हणतो ना, मंत्रालय मंत्रालय, ते मंत्रालय हा हम्म. शब्द म्हणजे कसा बनवलाय माहिती नाही मला, कारण तो म्हणजे त्याला मराठीत सचिवालय काही केलं नियम. त्याने. त्याने हा, बदललं, सचिवालय केलं. सचिवालय नाही केलं नाही, त्यामुळे त्यांनी. सचिवालय हा योग्य शब्द आहे त्याच्यात. हम्म. पण मंत्री करायचं असतं त्यांनी मंत्री अधिक आलया, मंत्र्यालय हा म्हणायला म्हटलं असतं तर मग बरोबर होतं ते. ई अधिक आवरो या असं मंत्र्यालया म्हणजे म्हणजे तुम्ही नियमानुसार गेलं असतं ते मंत्र्यालय म्हटलं असतं तर चालतं असतं, योग्य झालं असतं असं. देवालय, देवालय. देवस्य आलय इथे देवालय, बरोबर. राम मंदिर, रामस्य मंदिरः इथे राम मंदिरः, असं. पुष्पमाला. हा, हम्म. पुष्पमाला. पुष्पस्य माला, बरोबर. पुष्पस्य माला किंवा काय, पुष्पानां माला इथे पुष्पमाला असं. पुष्पानाम. हम्म. ग्रंथालय पण चालेल ना? हो, ग्रंथाच्या आलय. ग्रंथानाम आलयः इथे ग्रंथालयः. हम्म. तर असं झालं षष्ठी तत्पुरुष. सप्तमी तत्पुरुष व्यवहारात धूर्त, व्यवहारे धूर्तः, व्यवहार धूर्त, व्यवहारे चतुरः इति व्यवहार चतुरः. विद्यायां प्रवीणः, विद्या प्रवीणः, विद्येत प्रवीण. हा, कलासु निपुणः, कला निपुणः. वाची पटू, मूळ शब्द आहे वाघ किंवा वाघ, पण त्याचा वाक्पटू हो. हा, नाही का. आणि शेवटचा आहे नंग तत्पुरुष, अरे. म्हणजे त्याला न म्हणजे एखादी गोष्ट नाही या अर्थाने. न ब्राह्मणा अब्राह्मणा, जो ब्राह्मण नाही तो. न विद्वान अविद्वान, तर नंगच नच अ होतं ना इथं. न शक्त अशक्त असं, म्हणजे त्याला नंग तत्पुरुष म्हणतात. तर आता तुम्हा सगळ्यांना हे तत्पुरुष समास आपला झालाय आता तसा जवळपास. हा, तर अं, तर इथं तुम्ही उद्या तुम्हाला आज होमवर्क आहे. उद्यापर्यंत प्रत्येकाने कमीत कमी 5 तरी नवीन समास तुम्ही ग्रुपवरती टाका. हा, आणि तो कुठला समास आहे तत्पुरुष मधला तो टाका. हा, म्हणजे चुकीचे आहेत ते मी सांगेन तुम्हाला. म्हणजे समास लिहायचा आणि त्याचा विग्रह लिहायचा. आलं लक्षात? कमीत कमी 5, 10 लिहिले तरी चालतील. हा, ओके. हा सगळ्यांना ओके सर. पाठ आहे उद्यापर्यंत. ठीक आहे, थांबूया इथं ओके आज सर. आपण. हा. हो हा, पण सगळ्यांनी जरूर टाका, म्हणजे तुमच्या चुका हो हो. काही जर असतील तर मी दाखवू शकेल, नाही तर तुम्हालाच कळणार नाही तुमच्या चुका काय ते. हा, चालेल. चला थांबूया इथं.
जय गुरु. जय गुरु जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु. जय गुरु जय गुरु.